ही नवी मुंबईतील लोकांची त्या ठिकाणी गरज आहे, या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। आणि मग हा नेमका स्वयंपुनर्विकास काय, स्वयंपुनर्विकास कसा होतो? बरं, बिल्डर विकास करत असताना बिल्डर हा विकास करून देतील का? काही अडथळे निर्माण होतील का? अशा प्रकारच्या नाना शंका कुशंका आपल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असतात। आणि म्हणून मग लोकांमध्ये जाऊन याचं प्रबोधन करावं, लोकांना यांची प्रक्रिया सोपा भाषेत त्या ठिकाणी समजावून सांगावी, याकरता अशा प्रकारची शिबिरं आणि मेळावे आज ठिकठिकाणी सुरू आहेत। खरं म्हणजे स्वयंपुनर्विकास या संदर्भात मला श्रेय देतात, शिल्पकार बोलतात, परंतु स्वयंपुनर्विकास काय आज होत नाही। आता त्याला नीट आकार देण्याचं मी काम केलं, त्याला त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं आणि बिल्डरच्या हातात गेलेला हा विकासाचा भाग पुन्हा सभासदांच्या हातामध्ये आणण्यासाठी एक नीट अशा प्रकारची शासकीय रचना उभी केली आणि त्याला पैसे देण्याची व्यवस्था उभी केली। खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल, काही जुने लोक या ठिकाणी असतील, गोरेगावला दिंडोशी या ठिकाणी मृणालताई गोरेंनी नागरी निवारा प्रकल्प उभा केला, जुन्या लोकांना माहित असेल। त्यावेळेला काही बिल्डर नव्हता, सरकारने त्या ठिकाणी मृणालताईंच्या नागरी निवारा प्रकल्पाला जमीन दिली, मृणालताईंनी कॉन्ट्रॅक्टर नेमला आणि त्या ठिकाणी बँकेतनं कर्ज घेऊन नागरी निवारामध्ये आज त्या ठिकाणी वसाहत उभी राहिली, घरं त्या ठिकाणी उभी राहिली। त्यानंतर काही सोसायट्यांनी स्वतःहून पुनर्विकास त्या ठिकाणी केला, शासनाच्या महसुलीच्या जमिनीवर काही त्या ठिकाणी इमारती होत्या, त्या सोसायट्या बनवून त्यांनी पुनर्विकास केला। त्यामुळे जो तो आपापल्या परीने स्वयंपुनर्विकास त्या ठिकाणी करत होता, परंतु या सगळ्या प्रकाराचा नीट अभ्यास करून याला एक रचनात्मक अशा साच्यात बांधण्याचं काम निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी केलं आणि त्याचं यश येताना आज त्या ठिकाणी दिसतंय। खरं म्हणजे आम्ही सुरुवातीलाच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं हा प्रयोग सुरू केला आणि आम्ही विचार केला की आपण या मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटी आहेत, या बिल्डरकडे का जातात? तर दोन कारणांसाठी बिल्डरकडे जातात। एक कारण म्हणजे बिल्डर पैसे लावतो आणि दुसरं बिल्डर परमिशन्स त्या ठिकाणी मिळवतो आणि ते परमिशन्स अंडर टेबल आमक टेबल करत आपलं ते काम नाही, भले जागा थोडी छोटी मिळाली चालेल, नको हा डोक्याला ताप। आणि अशा प्रकारचा आपण समाधानी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस असतो, परंतु आपल्याला कळत नाही की जागा आपली, मालक आपली, जमीन आपली, आपल्याला चिमुटभर फायदा मिळणार आणि त्या ठिकाणी मुठभर फायदा बिल्डर त्या ठिकाणी मिळवत असतो। आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला, ही जर दोन कारणं आपण त्या ठिकाणी संपुष्टात आणली, सोडवणूक केली, तर सर्वसामान्य माणूस सुद्धा स्वयंपुनर्विकास करून त्याला स्वतःला मोठं घर मिळू शकतं, हा विचार माझ्या मनामध्ये आला। मग चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम, सुरुवात तर आपल्यापासून केली पाहिजे। मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून सर्वात गरज असते पैशाची, मी कर्ज धोरण आणलं की हाऊसिंग सोसायटी जर आपल्याकडे सोसायटीच्या पुनर्विकासासाठी कर्ज मागायला आली तर त्याकरता आम्ही पॉलिसी केली। तर एक काम झालं आणि दुसरं काम, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली, हा विषय समजावून सांगितला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी शासन दरबारी ज्या परवानग्या होत्या त्या देण्याचा प्रयत्न केला आणि 15-16 वर्षापूर्वी हे सुरू केलं। आणि मग आम्ही एक टेस्ट केस त्या ठिकाणी एका हाऊसिंग सोसायटीची केली, त्या संस्थेला आम्ही कर्ज मंजूर केलं
आणि ब्युरोक्रेसी तुम्हाला माहिती आहे, सगळीकडेच परमिशन द्यायला काय अडचणी असतात. आणि मग जिथे जिथे अडचणी आल्या तिथे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः या ठिकाणी फोन केले आणि मग 1, 2, 3 असे प्रकल्प आपले त्या ठिकाणी यशस्वी होऊ लागले. परंतु सिस्टीम होण्याची आवश्यकता होती, कायदा होण्याची आवश्यकता होती, शासन निर्णय होण्याची आवश्यकता होती. आणि मग शेवटी या जनतेचा विषय सार्वजनिकरित्या जर सरकार समोर आणला नाही तर त्याचा गांभीर्य, त्याची व्याप्ती कळणार नाही. म्हणून आम्ही गोरेगाव नेस्कोला मोठं शिबिर घेतलं, ज्याच्यामध्ये मुंबईतील 10 ते 12 हजार हाऊसिंग सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित होते. तिथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते, तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे हाऊसिंग मिनिस्ट्री होती. आणि मग आम्ही मुंबईकरांच्या आलेल्या 18 मागण्या आम्ही सरकारकडे दिल्या. बोलले स्वयंपुनर्विकास आता त्या ठिकाणी रांगतोय, आकार घेतोय. आपल्याला हे 18 शासन निर्णय जर केलेत तर त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकास गतीनं पुढे जाईल. मला सांगायला अभिमान वाटतो की असं मी कधीच राज्याच्या इतिहासात पाहिलं नाही की जो लोकांच्या हिताचा निर्णय आहे तो त्या ठिकाणी महिनाभरात त्याचे शासन निर्णय झाले. मी 18 मागण्या केल्या होत्या. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यातले 16 GR काढले, 16 शासन निर्णय केले आणि या स्वयंपुनर्विकासाला गती खऱ्या अर्थानं त्यावेळेला मिळाली. आणि मग 16 शासन निर्णय झाल्यानंतर अनेक सवलती मिळाल्या, अनेक त्या ठिकाणी प्रीमियम मध्ये सूट मिळाली, प्रीमियम मध्ये टप्पे मिळाले, टॅक्सेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूट मिळाली, वन विंडो खिडकी झालं. आणि अशा पद्धतीने सरकारनं पण राजाश्रय दिला. आणि मग सरकारचा राजाश्रय, मुंबई जिल्हा बँकेचे पैसे, असं करून या ठिकाणी योजना त्या ठिकाणी गती घ्यायला लागली. परंतु आता गती घेतल्यावर बिल्डर तर आपल्यापेक्षा पॉवरफुल, मसल पॉवर, पैसे सगळे त्यांच्याकडे, अडथळे शासकीय यंत्रणेत यायला लागले. आणि जेव्हा आम्ही एक कांदिवलीची म्हाडाच्या वसाहतीवर 4 सोसायट्या त्या ठिकाणी होत्या आणि 4 सोसायट्यांचं लीज रिन्युअल होतं. आणि मग नेहमीप्रमाणे तेच अधिकारी लीज रिन्युअलची फाईल गेली, तो काय करत नाही. ते परेशान झाले सगळे सोसायटीवाले की सरकार तर म्हणते स्वयंपुनर्विकास करा, बँक अर्थपुरवठा त्या ठिकाणी करते. आणि मग मला ती सोसायटीची लोक आली, बोले भाऊ आपण चांगला त्या ठिकाणी योजना आणलेत पण सरकार दरबारी अजून तीच मानसिकता आहे. मी म्हणालो काय झालं, तर म्हणाले प्रत्येक सोसायटीला रिन्युअलला 50 लाख रुपये मागताय. माझ्या तर अंगावर शहारे आले. बोललो असं जर झालं तर कसं यशस्वी योजना होणार. आणि सुदैवानं अधिवेशन चालू होतं मुंबईत. मी लॉबीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. बोले साहेब आपण एक आशीर्वाद देताय, चांगली योजना या ठिकाणी आले. परंतु कोण एक अधिकारी या 4 सोसायट्यांना सांगताय प्रत्येक सोसायटीत आम्हाला 50 लाख रुपये पाहिजेत. आता सोसायटी काय अकाउंट मधनं पैसे देणार का, कुठला पैसे देणार. तर साहेबांनी फोन केला त्यांच्या वरिष्ठांना. मी बोललो साहेब फोन नुसता करून चालणार नाही, ते कामही करतील आपला फोन केल्यामुळे, ते करतोही बोलले. मी बोललो यंत्रणेला मेसेज गेला पाहिजे, मी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करतो, तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. मी सभागृहात उठलो, हे प्रकरण सांगितलं, स्वतः मुख्यमंत्री उठले, त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं, तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. आता तिथे एकही फाईल थांबत नाही, एकही पैसा मागितला जात नाही. मग एवढं सरकार आपल्या पाठीशी त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे आता ही योजना स्थिरावली. मग आम्ही बोललो शेवटी सक्सेस स्टोरी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना माहित पाहिजे, नाही तर आम्ही काय करतोय माहित नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब काही इमारती उभ्या राहिल्यात
आपण जर चारकोपला श्वेतांबरा नावाची सोसायटी आहे, त्याच्या अगोदर आम्ही अनेक इमारतींचं उद्घाटन केलं. तुम्ही जर आलात चावी वाटपला तर या विषयाला महत्व येईल, सर्वसामान्यांना विश्वासही राहील की हे होऊ शकतं. माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी चारकोपच्या कार्यक्रमाला आले, श्वेतांबरा इमारतीचं उद्घाटन झालं आणि त्यांनी ती इमारत बघून थक्क झाले. म्हणजे ते पार्किंगची व्यवस्था, लिफ्टची व्यवस्था, गाड्या वर नेण्याची व्यवस्था आणि सगळा फ्लॅट त्यांनी अगदी बेडरूम, किचन, बाथरूम पासून बघितला आणि मग तेव्हा त्यांचं मन बनलं की हे सर्वसामान्य माणसाच्या हिताचं आहे. त्या ठिकाणी 400 स्क्वेअर फीटामध्ये लोक राहत होती. बिल्डर त्यांना 650 स्क्वेअर फीट देत होता. त्यांनी स्वयं पुनर्विकास केला, 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेले. हा स्वयं पुनर्विकासाचा पार्ला. यापेक्षा तर पार्ल्यामध्ये श्रद्धानंद रोडला 360 स्क्वेअर फीटात राहत होते. बिल्डर त्यांना 700 देत होता. ती सोसायटीची लोक माझ्याकडे आली, बोलले भाऊ तेव्हा स्वयं पुनर्विकासाचा वारं मोठ्या प्रमाणावर सुरू झालं होतं, आम्हाला पैसे मिळतील का, आम्हाला स्वयं पुनर्विकास कसा करायचा आहे मदत करा. आम्ही त्यांना 40 कोटी रुपये दिले आणि बिल्डर 360चे 700 देणार होता. नंदादीप सोसायटीची पार्ल्याची किती दिली, स्वतः स्वयं पुनर्विकास करून मिळाली असेल 1400 स्क्वेअर फीटच्या जागेत. बरं राहायला गेली लोक. जेव्हा मी त्याचं उद्घाटन करत होतो, आमचे आमदार पराग आळवणी त्यावेळेला होते आणि उद्घाटन करताना त्या माझ्या माऊलीच्या डोळ्यातना अश्रू वाहत होते. मी बोललो ताई तुम्ही रडताय का, आज चांगला आनंदाचा दिवस, एवढी मोठी जागा मिळते. तर म्हणाले मी रडत नाहीये, माझ्या आनंद अश्रू आहेत. माझ्या मुलाचं लग्न ठरलं होतं, पार्लर सोडून आम्हाला जायचं होतं. मी नालासोपारा वसईला जागा बघितली होती, परंतु आता 1400 स्क्वेअर फीटाची जागा त्या ठिकाणी मिळाले. मी आता पार्लर सोडणार नाही. तो आनंद त्या ठिकाणी माझ्या डोळ्यातून ओसंडून वाहतोय. ही ताकद स्वयं पुनर्विकासाची, ह्या संवेदना, ह्या कामातनं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि मग जेव्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री श्वेतांबराचा कार्यक्रम आपण मैदानाकडे आम्ही कार्यक्रमाला येत होतो, त्यावेळेला मुख्यमंत्री किती संवेदनशील, मुद्दाम सांगतो की 4-5 इमारती उभ्या राहत होत्या स्वयं पुनर्विकासाच्या. मी बाजूला दाखवलं की साहेब या 5 इमारती स्वयं पुनर्विकासातनं उभ्या राहत आहेत. तर त्यांनी सांगितलं की या एक इमारती उभ्या राहत आहेत, ठीक आहे, ह्या सुद्धा बाजूबाजूला उभ्या राहत आहेत, म्हणजे उभी झोपडपट्टी सारखं नाही होणार का, तुम्ही क्लस्टर करा. 5-5 सोसायट्यांचं, 7-8 सोसायट्यांचं जसं जमेल तसं जर क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर छोटं गार्डन, छोटं मैदान, क्लब हाऊस, अमेनिटीज आपल्याला देता येतील. आणि मग समूह पुनर्विकास आहे. समूह हा शब्द आहे, हा माननीय मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे की तुम्ही क्लस्टर करा, म्हणजे जास्तीच्या सेवा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला देता येतील. म्हणून आज सेल्फ अँड क्लस्टर डेव्हलपमेंट अशा प्रकारचं आपलं सेल्फ डेव्हलपमेंट आहे. आणि मग त्या सभेमध्ये अनेक मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्या. आम्ही सगळ्याचा उल्लेख करत नाही, वेळ घालवत नाही, की त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आम्ही न सांगता म्हाडामध्ये त्या ठिकाणी प्रीमियम जर उशिरा भरायचा तर प्रीमियमवर इंटरेस्ट त्या ठिकाणी घेतला जायचं. मुख्यमंत्री बोलले अरे सोसायटी एका वेळेला 2 इंटरेस्ट कसे काय सहन करणार, म्हणजे प्रीमियमचा पण इंटरेस्ट, बँकेच्या व्याजाचा पण इंटरेस्ट. त्यांनी त्या ठिकाणी प्रीमियमवरचा इंटरेस्ट माफ करून त्या ठिकाणी टाकला 3 वर्षासाठी. आणि मग त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी माझ्याच अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमला की हा विषय आता पुढे गेला पाहिजे. आणि मग अभ्यास गट केला. मी राज्यभर त्या ठिकाणी फिरलो. आपल्या इथे डिव्हिजनल कमिशनरकडे पण आपण बैठक घेतली होती, काही लोक यातले असतील सुद्धा. आणि मग मी माझ्या अभ्यास गटाचा 300 पानाचा अहवाल राज्य सरकारला दिला की या गोष्टी जर आपण स्वयं पुनर्विकासाकरता आम्हाला सवलती दिल्यात, परवानग्या दिल्यात तर गतीनं हा स्वयं पुनर्विकास होईल. आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो
माझा अहवाल त्या ठिकाणी वाचला, स्वीकारला आणि त्यांनी एवढंच नाही तर सांगितलं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये ऍक्शन टेकन रिपोर्ट घ्या, आपण याच्यावर काय करतोय. आणि त्यामुळे आता माझ्या अहवालात जी मागणी होती की तुम्ही याचं प्राधिकरण करा, जोपर्यंत स्वतंत्र प्राधिकरण करत नाही तोपर्यंत हा विषय एका छताखाली येणार नाही, वन विंडो होणार नाही. आणि या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र स्वयंसमूह विकास प्राधिकरण स्थापन केलं आणि त्याची जबाबदारी पण माझ्यावर घेतली. आणि आता या विषयाला खऱ्या अर्थाने गती येणार आहे. म्हाडामध्ये त्या ठिकाणी कार्यालय दिलं. आज आपली या ठिकाणी बैठक होते, पण त्यापूर्वीच परवा प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये मी नवी मुंबईचे सिडकोचे अधिकारी, शासनाचे अधिकारी, महापालिका आयुक्त पनवेल या सगळ्यांची बैठक घेऊन इथले जे सिडकोचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. मग आपल्याला दुहेरी नियंत्रण असतं, आपल्याला नवी मुंबई महापालिका पण टॅक्सेस लावते, ते पण तुमचे मालक, त्या ठिकाणी सिडको वेगळे, त्यांचे प्रीमियम, त्यांचे हे म्हणजे दुहेरी नियंत्रण, दुहेरी टॅक्सेस. मग आपल्याला सिडकोच्या काय काय त्या ठिकाणी सवलती हव्यात जेणेकरून स्वयंपुनर्विकास गतीनं होईल, याचा त्या ठिकाणी आम्ही विचार केला. आणि बऱ्यापैकी मला वाटतं 90-95% सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या विषयाला मान्यता दिली की होय, हा चांगला सगळा विषय आहे, आम्ही पूर्णपणे शिफारसी सरकारला या स्वयंपुनर्विकासासाठी करू, अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला. क्लस्टरचे विषय होते, इथे 5-6 सोसायट्या एकत्र करायच्या, तर काही सिडकोच्या होत्या, काही खासगी होत्या, काही इतर लिटिगेशनच्या होत्या, तर त्यांचंही एकत्रित कशा पद्धतीनं निराकरण करायचं तिथल्या प्रश्नांचं याविषयी त्या ठिकाणी भूमिका घेण्यात आलेली आहे. आता आमच्या त्या मीटिंगचं चौधरी साहेब, निकम साहेब मिनिट्स करून सरकारला जाणार आहे एक पॉझिटिव्ह निर्णय. नवी मुंबईच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे. आणि हा विषय सर्वसामान्य माणसासाठी महत्वाचा. हा विषय केवळ घरापुरता नाही, हा विषय तुमच्या आत्मसन्मानांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारत, प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर व्हा, हे हाऊसिंगचं आत्मनिर्भर आहे. इथे तुम्ही कोणावर अवलंबून नाही, नाही तर मग बिल्डर्सकडे जाऊन लाचारासारखं बसा, मालक आम्ही, सोसायटीचा चेअरमन बाहेर स्टूलावर बसलाय, अरे तुझी जागा, तू मालक, सभासद तुमची मालकीची, आणि बिल्डर एसी मध्ये चहा पीत मस्ती मजा करत बसलाय आणि आम्ही स्टूलावर बाहेर. इथे आत्मसन्मान आहे आपला, आपणच आपली संस्था करतोय. बरं, बिल्डर तुम्हाला प्लॅनिंग करताना विचारत पण नाही, इथं नियोजन तुम्ही करणार आहात, डिझाईन कसं असावं, प्लॅन कसा असावं, तुम्हीच लोक बसणार आणि आर्किटेक्ट जे असणार किंवा काय त्यांच्या समोर सामुदायिकपणे आपण ठरवणार आहात. उद्या त्या ठिकाणी बरेच प्रोजेक्ट रखडतात. आज त्या एखादा प्रकल्प उभा राहिला तर पैशाची अडचण येते, इथे पैशाची अडचण येत नाही. आता बिल्डर काय करतात, या प्रकल्पाला पैसे कुठून तरी उचलतात, हे काम अर्धवट ठेवतात दुसऱ्या प्रकल्पात, दुसरं अर्धवट ठेवतात तिसऱ्या प्रकल्पात. इथे पैसे तुम्ही सोडणार आहात. सिमेंटचं बिल द्यायचंय तुम्ही देणार, किती सिमेंट आलं तेवढं बिल देणार, स्टील किती झालं तेवढं बिल देणार, टप्प्याटप्प्याने काम होईल तसं तुम्ही पेमेंट करणार आहात. कंट्रोल तुमच्या हातात असतो. नाही तर बिल्डरचे 10-20 वर्ष प्रकल्प रखडतात, इथे आपला प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होण्याचा सेल्फ डेव्हलपमेंटचा कायदा आहे की प्रकल्प 3 वर्षातच पूर्ण झाला पाहिजे. आणि तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद आणि अभिमान वाटतो की आतापर्यंतचे 18 प्रकल्प पूर्ण झाले, ते सर्व प्रकल्प 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण झाले. लोक राहायला त्या ठिकाणी गेलेली आहेत. त्याच्यामुळे हे झालेलं आहे, हे होऊ शकतं. आणि आता तर प्राधिकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. बरं, आपण म्हणाले कसं होतं, याच्यामध्ये काय मोठी टेक्नॉलॉजी वगैरे असं काही नाहीये, सिंपल आहे. बिल्डर जो करतो आणि नफा कमवतो
ते आपण करायचं आहे. आणि बिल्डर जो नफा कमवतो तो आपल्या सोसायटीच्या सभासदांना जास्तीची जागा द्यायची. का फार मोठं टेक्नॉलॉजी नाही. बरं, बिल्डर पण काय करतो, कॉन्ट्रॅक्टरच नेमतो ना. बिल्डर कुठेतरी वाळकेश्वर कुठेतरी पेडर रोडला बसलेला असतो, ऑफिसमधनं काम करतो, तो काय साईटवर पण येत नाही. मग बिल्डर जर आपल्या जागेवर नफा कमवणार असेल तर तो नफा त्या ठिकाणी आपण आपल्या सभासदांना जास्तीची जागा मिळवण्यासाठी आपल्यावर विभागून घेतो. आपल्याला कॉर्पसही चांगला मिळतो, आपल्याला मोठी जागा पाहिजे तर मोठी जागा मिळते. आता हे कसं होतं तर आपण स्वयं पुनर्विकासाचा प्रस्ताव करायचा असतो. पहिला आपण एजीएमला मान्यता घ्यायची. आता तुम्हाला 70-80% पण नाही, 51% मान्यता असली तरी काम त्या ठिकाणी होतं. आणि मग तुमचा स्वयं पुनर्विकासाचा प्रस्ताव 2 ठिकाणी पाठवायचा. आपल्याला पैसे लागतात आणि मान्यता लागते. मग तुमचा प्रस्ताव एक मान्यतेसाठी जी प्लॅनिंग अथॉरिटी असते तिच्याकडे त्या ठिकाणी पाठवायचा. आणि पैशासाठी आता नोडल एजन्सी मुंबई जिल्हा बँक म्हणून मुंबई जिल्हा बँकेकडे पाठवायचं. एका वेळेला तुमच्या फाईलची मुवमेंट दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी होते. पैशासाठी त्या ठिकाणी आम्ही धोरण केलंय, त्या धोरणाच्या अनुसरून परवानग्यांची स्थिती पाहून त्या मंजूर करतो. परवानग्यांसाठी आमचं मंजुरीचं पत्र पाहिजे, आम्ही त्या अथॉरिटीला देतो. अथॉरिटी काय अडचणी असेल तर त्या पूर्ण करून घेते. आणि त्या ठिकाणी मग दोन्ही फाईलचा प्रवास सुरू होतो. शासनाने सुद्धा म्हाडामध्ये 1 विंडो केले, म्हणजे आपली फाईल गेली तर त्या ठिकाणी फाईलची मुवमेंट फास्ट होते. बँकेकडूनही आम्ही प्रायोरिटीवर त्या ठिकाणी कर्ज देतो. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी LOI वगैरे सगळा जनरेट होतो त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला ॲक्च्युली त्या ठिकाणी काम सुरू होतं. आणि मग टप्प्याटप्प्याने जसे जसे पैसे लागतात तसे त्या ठिकाणी बँक देते. आणि मग कामकाज त्या ठिकाणी सुरू होतं. आता मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव यायला लागले. पहिलं मला एवढा मोठा रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं नव्हतं. आता मुंबई जिल्हा बँकेकडे आमच्याकडे 1600 प्रस्ताव आले. जवळपास 46 सोसायट्यांना आम्ही पैसे मंजूर केलेले आहेत. त्यातले 18 प्रकल्प उभे राहिले, बाकीच्यांचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि एकदम साधी त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. पहिला आम्ही जेव्हा कर्ज मंजूर करायचो त्याच्यामध्ये अनेक अडचणी यायच्या. मग सोसायटी यायची, बाबा हे अडचणीचं आहे, ते अडचणीचं आहे, आपण अटी शिथिल केल्या आणि त्या रास्तही होत्या. पहिले सोसायटीचे पदाधिकारी यायचे, म्हणायचे तुम्ही साहेब 25-30 कोटी रुपये दिले कर्ज, आम्ही तर 10-15 हजारावर कुठे काम करतो आणि 25-30 कोटीची लायबिलिटी जर आमच्यावर ठेवलीत तर पुढच्या 4 पिढ्या पण त्या परतफेड करणार नाहीत. मग आम्ही ती लायबिलिटी काढून टाकली. फक्त जमीन आणि सेलेबल मॉर्गेज जो FSI येतो, सेलेबल माल, तो मॉर्गेज ठेवून आपण त्यांना कर्ज देतो. कारण शेवटी बँकेचे पैसे हे सुद्धा लोकांचे पैसे असतात, त्याच्याही सुरक्षेची काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि अशा पद्धतीनं आपले ही पुनर्विकासाची स्वयं पुनर्विकासाचं काम त्या ठिकाणी गती घेतं. आता हे मोठ्या प्रमाणावर होतंय, पैशाची आवश्यकता आहे. परंतु चांगलं काम हातात घेतलं तर आपलं टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी आपल्याला यश मिळत असतं. आता मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आता प्रतिसाद तर मोठा मिळतोय, मुंबई बँकेला मर्यादा आहेत, आणखी आपल्याला पैसे लागणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य बँकेला सांगितलं आणि राज्य बँकेने सुद्धा 1,500 कोटी रुपये या आपल्या स्वयं पुनर्विकासासाठी त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं. तसा ठराव त्या ठिकाणी केलेला आहे. केंद्रीय मंत्री सहकारिता मंत्री अमितभाई शहाना भेटलो, त्यांना ही योजना समजावून सांगितली. त्यांनी NCDCच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपये या आपल्या योजनेला देण्याचं ठरवलंय. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण शासनाने थकामी घ्यावी. त्यातील 2,000 कोटीची मागणी केली. 1,000 कोटीपर्यंतची थकामी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. 4-5 हजार कोटी रुपये प्रथम दर्शनी आपल्या ह्या योजनेसाठी उपलब्ध त्या ठिकाणी आहेत.
आणि आपण बघाल की पैसे उभे राहतील. अनेक फायनान्सिंग हाऊसिंगच्या एजन्सी आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी भेटल्यानंतर आपल्याला वाजवी दरात कर्ज कसं मिळेल हाही प्रयत्न दुसऱ्या बाजूने या ठिकाणी सुरू आहे. आणि मग जिल्हा बँक करते तर दुसऱ्या जिल्हा बँकांना का शक्य नाही? राज्यात काही चांगल्या सक्षम जिल्हा बँक आहेत, त्यांनी मुंबई बँकेनं केलं, तो त्यांनी फायनान्सची व्यवस्था केली पाहिजे. कारण शेवटी आपल्या या सर्वसामान्यांच्या बँका आहेत, आपला पैसा. या सोसायटी आपल्या जिल्हा बँकांचे मेंबर असतात. मग आमचा आदर्श घेऊन ठाणे जिल्हा बँकेने मदत करायचं ठरवलं. त्यांनी पॉलिसी त्या ठिकाणी केली आणि त्यांनी सुद्धा दृष्टांत कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, या सोसायटीला 7 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं. त्याचं अभिनंदन करतो. जवळपास 99% काम पूर्ण झालं. पण थोडीशी वाढी ठाणे जिल्हा बँकेचे या ठिकाणी प्रतिनिधी जर असतील, आहेत का कोण? तुम्हाला विनंती आहे की मदत करायची तर हात आकडून करायची नाही. आता आमच्याकडे 1600 प्रस्ताव आलेत आणि तुमच्याकडे एकच प्रस्ताव आला आहे, तो सुद्धा 7 कोटीचा. काळजी बँकेची नक्की घ्या. पण आता तुम्ही 10 कोटी की 10% सांगितलं कॉन्ट्रॅक्टरने डिपॉझिट ठेवावं. कुठनं आणेल कॉन्ट्रॅक्टर? 10 कोटीच ना की 10%? या योजना सर्वसामान्यांसाठी आहेत. बँकेच्या पैशाची सुरक्षा घ्या, ते लोकांचेच पैसे आहेत. परंतु त्या ठिकाणी जर मदत करायची आहे तर आपण त्या ठिकाणी थोडंसं लिबरल आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी होण्याची आवश्यकता आहे. ती विनंती ठाणे जिल्हा बँकेचे अधिकारी आणि त्या ठिकाणी संचालक मंडळाला माझी राहणार आहे. आणि आज ठाण्यात प्रचंड स्कोप आहे. आज नवी मुंबई आहे, कल्याण डोंबिवली आहे, त्या ठिकाणी वसई विरार आहे. आज 25-30 वर्षाच्या झालेल्या अनेक इमारती आहेत. इथे फिजिबिलिटीलाही अडचण नाहीये. मी तर यापुढे जाऊन राज्य सरकारकडे मागणी केली आहे, माझ्या जो अभ्यास गटाचा अहवाल गेलाय, की सरकार सगळ्यांना मदत करतं. शेतकऱ्यांना मदत करतं, कामगारांना मदत करतं, कष्टकऱ्यांना मदत करतं. ती केली पाहिजे, आपली नैतिक जबाबदारी. परंतु जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस चाळीत राहतो, पहिल्या दुसऱ्या माळ्याच्या इमारतीत राहतो, मध्यमवर्गीय माणूस राहतो, तो टॅक्स पेअर आहे. हा टॅक्स भरत असतो, त्याला आपण कुठल्याच सवलती देत नाही. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, जेव्हा गोरेगावला आले होते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, तेव्हा जाहीर मागणी केली की 4% व्याजाचा परतावा हा सरकारने द्यावा. म्हणजे समजा 10-11% जर आम्ही बँक पैसे देत असो तर 4% हे सरकारने द्यावं. म्हणजे त्या ठिकाणी 6-7% जर कर्ज त्या ठिकाणी सोसायटीला मिळालं तर त्याची फिजिबिलिटी ती सुद्धा योग्य होईल. आणि त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि माझी सुद्धा माझ्या अभ्यास गटाच्या मध्ये शिफारस सरकारला या पद्धतीची आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे होऊ शकतं का? तर 100% होऊ शकतं. मुंबईत जर झालं आपल्या बाजूला, त्यापेक्षा जास्त गरज नवी मुंबईत आहे. कारण नवी मुंबईत आज वसलेला सगळा जो रहिवासी आहे तो माथाडी कामगार आहे, कष्टकरी आहे, गिरणी कामगार आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी इंडस्ट्रीत काम करणार आहे, छोटे छोटे भूखंड घेऊन मध्यमवर्गीयांनी सोसायट्या बनवलेल्या आहेत. इथे काय उंच टावर मध्ये राहणारा रहिवासी नाहीये, फार 2-5% मध्ये असतील. परंतु 90-95% लोक ही मध्यमवर्गीय आहेत, कष्टकरी आहेत, सर्वसामान्य आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे बिल्डर शिवाय स्वयं पुनर्विकास 100% या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. फक्त त्यासाठी आपला निर्धार असायला पाहिजे. त्यासाठी सगळ्या सोसायटीच्या सभासदांनी एकत्र येऊन, होय आम्हाला करायचंय, माझ्या एकट्याच्या इंटरेस्ट पेक्षा माझ्या सहकारी सर्व सभासदांना मोठं घर कसं मिळेल हा व्यापक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे. बरं, इथे संशय घ्यायला पण कोणावर जागा नाही, सगळं पारदर्शक आहे. आता आपल्याकडे सोसायटीचं डेव्हलपमेंट असलं की पहिला संशय असतो, चेअरमनची बहुतेक सेटिंग झाली बिल्डरशी काय, तो झाला की मग सेक्रेटरी पण असेल त्याच्यामध्ये.
त्याच्यामुळे ती संधी नाही आपल्याला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आपण विकास करून आपल्याला मोठी जागा त्या ठिकाणी मिळवायची आहे. आज मी पॅराडाईज सोसायटीचं आणि विशाल जुन्नर हाऊसिंग सोसायटीचं अभिनंदन करेन की आपण सक्सेस स्टोरी उभी केली. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारच्या अनेक सोसायट्यांनी पुढे आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सक्सेस स्टोरी उभी करत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास नसतो. पाहिजे मुंबईत झालेल्या इमारती आहेत, एखादी तुम्ही फेडरेशननी बस करा, त्यांना इमारती दाखवून आणा, तिथल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी कसं केलं, कसं होतं हे समजून घ्या, जेणेकरून आत्मविश्वास तुमचा या सगळ्या विषयावरचा वाढेल. निश्चितपणे आपण तुम्हाला जी मदत लागेल, जे सहकार्य लागेल ते प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्या जर फेडरेशनचं ऑफिस असेल तर आपण एक कक्ष निर्माण करा, स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन कक्ष. तिथे पाहिजे तर एखादा माहिती देणारा अधिकारी सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे लोकांच्या मनात काही शंका असेल, मार्गदर्शन असेल तर तिथून आपल्याला मिळू शकेल. तशाही प्रकारची व्यवस्था आपण उभी करावी, अशा प्रकारची सुद्धा विनंती आणि अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये हे क्रांतिकारी अशा प्रकारचं पाऊल आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, हा विषय इथपर्यंत गेलेला आहे की परवाच मी कोल्हापूरला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो. तिथे सगळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पवार साहेब वगैरे सगळ्या पक्षाची लोक होती. आणि कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार साहेबांनी मला बघून जवळ बोलावलं आणि मला आश्चर्य वाटले, पवार साहेब कशाला बोलवत आहेत. तर म्हटलं, दरेकरजी तुमचं ते स्वयंपुनर्विकास हाऊसिंगचं कसं आहे, नेमकी प्रक्रिया कशी होती, लोकांना फायदा कसा होतो. आणि मग मी त्यांना समजावून सांगितलं, अशी अशी प्रक्रिया, असा असा फायदा होतो. तर मला म्हटले, मला एक शॉर्ट नोट करून द्या आणि पुस्तिका पाठवा. मी बोललो, साहेब पाहिजे तर मी येईन, तुम्हाला समजावून सांगेन हे कसं होतं ते. सांगायचं तात्पर्य की इतक्या लोकांना कुतूहल आहे की बिल्डर शिवाय सोसायटी उभी राहते, बांधली जाऊ शकते आणि सर्वसामान्य माणसाला मोठं घर मिळतं. हा हाऊसिंग सेक्टर मधला चमत्कार आहे, या सगळ्या लोकांच्या लक्षात आले. आणि म्हणून सरकारला ज्या ज्या तुम्हाला सवलती द्यायच्या आहेत, जी जी मदत करायची आहे ती करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी कटिबद्ध आहे, तयार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची तर ओनरशिप या विषयाची घेतलेली आहे. जिथे जशी अडचण येते तसे माननीय मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात, नियम करतात. आता तर आपल्याला प्राधिकरण केलंय, त्याला वैधानिक दर्जा दिलेला आहे, मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे, अधिकार दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता 10 ठिकाणच्या गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी एक व्यासपीठ सरकारने त्या ठिकाणी उभं केले. त्याचा निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला या हाऊसिंग सेक्टरमध्ये राहणाऱ्या उपयोग होईल, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज आपण सारेजण सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आपला विषय हा महत्त्वाचा आहे. आपली इमारत पुनर्विकसित झाली, त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे या एका पवित्र भावनेनं या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण हे एक अभियान आहे, हा काय प्रवीण दरेकरांचा खाजगी धंदा नाही किंवा तुम्ही उपस्थित आहात कुठला आपला कमर्शियली उद्देश नाही. तर सहकाराचा जो मूलमंत्र आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्याच पद्धतीनं आपणच आपल्या एकमेकांच्या सहकार्यानं आपण त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये क्रांती करूया. तुम्हाला जी मदत लागेल, जे मार्गदर्शन लागेल ते निश्चितपणे आपण करू. या इथले नेते आमचे गणेश नाईक साहेब यांचंही माझं बोलणं झालं. तेही म्हणाले आपण याकरता आणखी बैठका घेऊ, ह्याला जी जी म्हणून मदत ताकद त्या ठिकाणी लागेल ती मंत्री म्हणून, इथला नेता म्हणून मी उपलब्ध करून देईन.
आणि मग सगळ्याच नेत्यांना, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपण हा स्वयं पुनर्विकासाचा गाडा पुढे नेऊया, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला या ठिकाणी आमच्या नवी मुंबईच्या हाऊसिंग फेडरेशननं बोलावलं, आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचा, आपल्याला मार्गदर्शन करण्याचा योग आणि संधी या ठिकाणी दिलीत. त्याबद्दल मी सुनील चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम फक्त मेळाव्याच्या स्वरूपात या ठिकाणी न राहता काही सक्सेस स्टोरी लवकरात लवकर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करा. अगदी 2-5 सोसायट्या आपण पुढे आलात तर अगदी मुंबई जिल्हा बँक पण तुम्हाला थेट पैसे उपलब्ध करून देईल, त्याची आपण त्या ठिकाणी काळजी करू नका. कारण आम्हाला नोडल एजन्सी संपूर्ण आपल्या MMRDA रिजन करता नेमलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हालाही कर्ज देणं सोयीचं आहे. राज्य सहकारी बँकेच्या कन्सोर्शियममध्ये सुद्धा देता येईल. ठाणे जिल्हा बँक तर आहेच, त्यांनाही मी त्या ठिकाणी कर्ज प्रक्रिया सुलभ करावी, त्या ठिकाणी सहज करावी अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे. आणि हे सर्वसामान्यांच्या हितासाठी हे जे हाऊसिंगचं स्वयं पुनर्विकासाचं अभियान आहे ते आपण सारे मिळून यशस्वी करूया, अशा प्रकारची आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.